हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही, हा त्या व्यक्तीसाठी आहे जिला तुम्ही आरशात रोज पाहता पण ऐकत कधीच नाही. आज जर आरशात पाहताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं तर समजा उपचार सुरू झाले आहेत. हा व्हिडिओ मनापासून शांतपणे शेवटपर्यंत ऐका, कारण आज आपण इतरांना नाही तर स्वतःला बरे करणार आहोत. डोळे हलकेच बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. आजचा हा क्षण कोणासाठीही नाही, फक्त तुमच्यासाठी आहे. आज आपण इतरांना नाही तर हरवलेल्या स्वतःला भेटणार आहोत. आज आपण करणार आहोत मिरर मेडिटेशन. आरसा आज तुमचा साक्षीदार असणार आहे. आता एका आरशासमोर उभे राहा आणि आरशात स्वतःला पहा. आज फक्त स्वतःला पाहायचं आहे, कारण आरशात दिसणारी व्यक्ती खूप काही सहन करून इथपर्यंत आली आहे. आज फक्त पहा, बदलण्याचा प्रयत्न करू नका. आता हळूहळू स्वतःशी बोला. मला माहीत आहे मी तुला खूप दुखवलं आहे. तुझ्या भावना कुणीच समजून घेतल्या नाही. तू अनेक वेळा दुर्लक्षित झालीस, पण आज मी इथे आहे. आज मी तुला सोडून कुठेच जाणार नाही. जर डोळ्यात पाणी आलं तर थांबवू नका. हे अश्रू कमकुवतपणाचे नाही तर उपचाराचे आहेत. हळूच सांगा, मला माफ कर, मी तुला अनेक वेळा दुर्लक्षित केले. मला माफ कर, मी तुला कमी लेखत आले. मला माफ कर, मी तुला कधीच समजून घेतलं नाही. आजपासून मी तुझ्या बाजूने उभी आहे. आज प्रत्येक अफर्मेशन हळू, स्पष्ट आणि भावनेने बोला. मी स्वतःला स्वीकारते. मी जशी आहे, मी परिपूर्ण आहे. माझ्या भावना महत्त्वाच्या आहेत. माझ्या वेदना खऱ्या आहेत आणि मी त्यांना मान्यता देते. मी स्वतःवर प्रेम करायला शिकत आहे. माझं अस्तित्व मूल्यवान आहे. मी स्वतःचा आदर करते. आता आरशात पहा. आपला हात आपल्या छातीवर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला सांगा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पुन्हा एकदा सांगा, माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि आजपासून रोज असेल, कायम असेल. आता डोळे हलकेच बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. आजचा हा अनुभव मनात साठवा, कारण आरसा बदलत नाही, पण आरशात पाहणारी नजर आजपासून नक्कीच बदलेल. आजचा हा व्हिडिओ पाहताना किंवा ऐकताना तुमचं मन थोडं तरी हलकं वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, कारण तो एक उपचार आहे. हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा जिला बाहेरून सगळं ठीक दिसत आहे, पण आतून बरंच काही तुटलेलं आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की अजून लोकांना स्वतःशी प्रेमाने बोलायला शिकायला हवं, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण हा सेल्फ लव्हचा प्रवास आपण एकत्र करणार आहोत.
जर हा व्हिडिओ एका माणसालाही स्वतःवर भरभरून प्रेम करायला शिकवेल तर या व्हिडिओचा उद्देश पूर्ण झाला. श्री स्वामी समर्थ.